संपूर्ण दुकाने इथून चालू होतात मार्केटची। तर आणखी एक तुम्हाला एक मार्केट दाखवणार। हे बघा छोटंसं दुकान आहे पण इथे गर्दी किती आहे बघा, तुम्ही बघू शकताय। पूरा पंच आएगा ये सब, 3 डजन का पंच है। 6 रुपये में मतलब हो जाएगा ना। तर बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी 6 रुपयापासून राखी या ठिकाणी उपलब्ध आहे। आणि या ठिकाणी खाऊ गल्ली आहे बघा। फक्त 200 रुपयाला ही घड्याळ आहेत। काय भाव आहे एकचा तुमचा असा वेगळा? 200 रुपये। हे गोल्या कसले आहेत? पाग 500, 700, 900, 1000। हाँ 500, 700, 900, 1000 अशा पद्धती। और रील में लेने का तो मेरे पास स्टार्टिंग प्राइस है 1300 से लेकर। हे सगळे रील आहेत इथे। 1300 से लेकर मेरे पास 27,000 तक है। अच्छा 1300 पासून 27,000 पर्यंत यांच्या। दादा काय भाव आहे खजुरांचा लाईन प्रमाणे? एक 260, 450, 320, 380। सीएसटी रिटर्न। चला तर आपण आता निघालोय मस्जिद बंदरला। आपलं काम आहे, आपण सीएसटी रिटर्नचं तिकीट काढलंय आणि आपण नेरूळ स्टेशनवरून जाणार आहोत आपण आता। तर मंडळी पोहोचलोय आपण आता मस्जिद स्टेशनला तुम्हाला। आणि इथून आहे ना मार्केटचं हे दुकाने इथं चालू होतात। हे बघा संपूर्ण दुकाने इथून चालू होतात मार्केटची। तर आणखी एक तुम्हाला एक मार्केट दाखवणार आहे मी की जे माप म्हणजे डब्याच्या मापावरती तिकडे धान्य विकतात। तर तिथं आपण जाणार आहोत। तर चला तिथे जाऊया आपण। आता मी मस्जिद बंदरच्या स्टेशनवरून उतरून खाली आलोय आणि या ठिकाणी खाऊ गल्ली आहे बघा। इथे पॅटीस आहेत, वडापाव, सँडविच वगैरे, पावभाजी। तर आपल्याला पण नाश्ता करायचा आहे। इथं मेंदूवडा आहे आणि ज्यूस वगैरे। आणि इकडे आहे ना ड्रायफ्रूटची पण दुकाने आहेत या ठिकाणी। आरेचं दूध आहे आणि या ठिकाणी ड्रायफ्रूटचं दुकान आहे। ड्रायफ्रूट पण या ठिकाणी भेटतात। माऊली ड्रायफ्रुट्स आहेत। इकडे आहे ना भरपूर सारी ड्रायफ्रूटची दुकानं आहेत, जशी आपल्या APMC मार्केटला आहेत ना वाशीला, त्या पद्धतीचे आहे। ते बघा इथे पण भरपूर असे व्हरायटी लागलेले आहे सगळ्या गोष्टीची। काजू आहेत, बदाम आहेत या ठिकाणी, किशमिश आहे आणि अक्रोड पण आहेत, खुले अक्रोड। काय भाव आहे भाऊ काजू बदामचा? अलग अलग भाव है। काजूचा 800 पासून सुरुवात होते ते 900 रुपयापर्यंत। आणि अक्रोड, खुले अक्रोड काय भाव आहे? 1400, 1600, 1800। ओके 1400, 1600, 1800 रुपये असा अक्रोडचा भाव आहे। आणि एकदम भारी अक्रोड आहे हे बघा। तर इकडे येत असाल तुम्ही खरेदी करायला, इथे ड्रायफ्रूटची भरपूर सारी दुकाने आहेत या ठिकाणी। अंजीर काय भाव आहे सफेद? हे बघा अंजीर आहे, अंजीर 1000 रुपये किलो आहे बघा। इथे पण गर्दी आहे भरपूर शॉपला। हे बघा छोटंसं दुकान आहे पण इथे गर्दी किती आहे बघा, तुम्ही बघू शकताय। इथे फरसाण वगैरे आहे, फरसाण तुम्ही घेऊ शकता इथे। हे बघा चॉकलेट्स दुकान, इथे फरसाण लागलेले आहेत।
वेगवेगळ्या प्रकारचे तिखट वगैरे सर्व रेट इथं होलसेलचा रेट आहे जवळजवळ. इथे बघा सुका मेवा आहे, सुका मेवाचा दुकान आहे हा. इथे बघा रेट लागलेले आहेत दुकानांमध्ये. तर हे जे मार्केट आहे ना आणि हा जो दुकान आहे ना, हा दुकान बऱ्याच दिवसापासून पूर्वीपासून आम्ही येतो या दुकानामध्ये आणि फेवरेट दुकान आहे आपलं. इथे छानपैकी आणि खात्रीलायक असे ड्रायफ्रूट्स या ठिकाणी भेटतात. तर नमस्कार भाऊ, भरपूर दिवसापासून येतो तुमच्याकडूनच माल नेतो नेहमी. आता काय झालं APMCला असल्यामुळे आम्ही, नाहीतर पूर्वी आम्ही इकडे तुमच्याकडून माल घेऊन जायचो. तर यांच्याकडे पण माल आहे, त्याचाच सेम माल आहे. आणि इथे पण आहे ना, इथे पण ड्रायफ्रूट्स आहेत, तुम्ही बघू शकता इथे. हे बघा, जर का तुम्ही मस्जिद बंदरा येत असाल तर इकडे या. इकडे आहे ना व्हरायटी पण भरपूर भेटेल तुम्हाला, रेट पण आहे ना. हे बघा, ही चिक्की आहे शेंगदाण्याची, ही पण शेंगदाण्याची आहे. काय रेट विचारायला काय नाही, कोणी सांगतो तर कोणी नाही सांगत, म्हणून आहे ना आपण जास्त रेट विचार, जे रेट लिहिलेला आहे ना याच्यावरती त्याप्रमाणे ते देतात. बडेशॉप वगैरे आहे सगळं एकदम मस्त. तर इथे बरेचसे जण आहेत ना जे मराठी बोलणारे लोक आहेत काउंटरवरती. आणि आतमध्ये आहेत ना सर्व गुजराती आणि मारवाडी लोकांची दुकानं आहेत, ही पूर्वीपासूनची दुकानं आहेत. हे बघा, पूर्वी या रस्त्यावर पण भरपूर दुकानं लागायची, पण आता ती बंद केल्यात रस्त्यावर लागणे, कारण ट्रॅफिक होते त्यामुळं. हे छोटे गाणी बघा, फरसांचं दुकान आहे. आणि इथे तुम्ही लहान मुलांची खेळणी बघू शकताय. तर APMC प्रमाणे जी इथे सर्व दुकानं आहेत. जर या मस्जिद बंदरला तुम्ही आलात तर फिरण्यासारखं भरपूर काही आहे. मोठमोठी दुकानं पण आहेत या ठिकाणी. हे बघा, कडधान्य पण आहेत या ठिकाणी. बघा, मोठमोठी दुकानं आहेत या ठिकाणी. तुम्ही इकडे आहे ना आलात तर खरेदी करायला भरपूर काही आहे. आपण आता आहे ना पलीकडे जाणार आहोत. इकडे बघू शकता तुम्ही, रक्षाबंधन आलेलं आहे आणि राखीचे सर्व दुकाने आहेत या ठिकाणी. बघा, भरपूर प्रमाणामध्ये आतमध्ये आहे ना दुकानामध्ये राखी लागलेल्या आहेत. हे बघा, तुम्हाला दाखवतो एक राऊंड मारून. पण आतमध्ये आलो आहे आता आणि इथे तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या राख्या लागलेल्या आहेत. किती व्हरायटी असतील या, बापरे. हे बघा, कोणसी 144 12 रुपये. इथे आहे ना सर्व दाखवते, सर्व ना होलसेलमध्ये भेटेल तुम्हाला. हे जे होलसेल रेट इथे आहे आणि हे सगळं बंडल जे आहे हे होलसेल रेटमध्ये आहे. हाँ होलसेल दुकान के लिए चाहिए ना आपको. हां, तर काय भाव पडेल ते आपल्याला असा होलसेलमध्ये घेतला तर? अगर होलसेल में लोगे तो फिर ये पड़ेगा 72 रुपये डजन. अच्छा, 72 रुपये डजन हे पडेल, म्हणजे पूरा पंच आएगा ये सब. 3 डजन का पंच है. 6 रुपये में मतलब हो जाएगा ना. तर बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी 6 रुपयापासून राखी या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि एका याच्यामध्ये 3 डझन आहेत. हाँ एक आता 3 डझन तुम्हाला घ्यावं लागतील. तर तुम्हाला का प्राइस रहेगा 3 डजन का पंच रहेगा. ओके. तर तुम्हाला दुकानासाठी विकण्यासाठी जर पाहिजे असतील तर तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता. 6 रुपयापासून राखी या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्या कमी पण आहे, पण चांगल्यात चांगल्या ह्या राख्या तुम्हाला बघा ना, चांगल्यात चांगल्या राख्या तुम्हाला बघायला भेटतील. चला तर आपण आता दुसऱ्या शॉपमध्ये जाऊया. बघा, इथं पण ड्रायफ्रूटचे दुकाने किती लागलेले आहेत बघा.
ते अगरबत्ती शॉप आहे जायचं होतं. आणि ही इकडची खाऊ गल्ली जे मगाशी आपण हे केलंय शूट केलं ते. तर आपण आता जायचं आहे आपल्याला, सरळ इथून जाऊया. तुम्ही इथं बघू शकता घड्याळ आहेत विकायला आणि वेगवेगळ्या प्रकारची आणि डिझाईनची, वेगवेगळ्या डिझाईनची, वेगवेगळ्या कंपन्यांची घड्याळ आहेत बघा. फक्त 200 रुपयाला ही घड्याळ आहेत आणि चालतात चांगली. एक बॅटरी सेल डाऊन झाले ना तर मग ते पुन्हा टाकावं लागतं. फक्त 200 रुपये. तर इथे सँडविच आहे, आपण टोस्ट सँडविच खाऊया. एक टोस्ट सँडविच द्या ना भाऊ एकदा. हां इकडे आहे ना, इकडे तुम्ही बघा माशांचे जाळे पण भेटतात या ठिकाणी. हे बघा हा ट्रॅप आहे, चिंबोऱ्यांचा ट्रॅप आहे. हा चिंबोऱ्या, हा पण चिंबोऱ्यांचा आहे. आणि पाग आहेत हे बघा, छोटा भुस्सा पण आहे. भाऊ काय भाऊ घुशाचा? एकचा आहे ना, एकचा गाला आहे ना, 3चा आहे. अरे बाप, वाटत नाही ना, एकदम स्मूथ आहे. हा काय भाव आहे? बापरे, हा एकचा आहे का? काय भाव आहे एकचा आणि तिचा असा वेगळा? 200 रुपये. हे गोल्या कसले आहेत? वजन नाही तेवढ्या? शिसा लावतात कुणी? अच्छा, तो कितीला येईल? 600. और लंबा कितना है? 100 फीट. 600 फीट. ओके, 600 फीट लंबा आणि 600 रुपयाला ना. आणि हा पण तेवढाच येतो. हा लांब 100 फीट का रहेगा? 100 फीट का? 30 मीटर. अच्छा बरं आहे, थँक्यू. आता तुम्ही जर इकडे आलात, हे बघा इथे पण मोठमोठ्या मावरावाल्यांना आहे ना इथे जाळी भेटतात. तरी बरं आहे, कारण आपण घरी बनवतो तेव्हा महाग पडतं. आणि इथे हे 100 मीटरचे पण आहेत या ठिकाणी. आणि 600 फूट लांबीचा पण एक आहे, बघितलं त्याने सांगितलं तर. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बघा, इथे तुम्हाला भेटतील. बाईट्स आहेत माशांचे, किती मोठमोठे आहेत बघा. म्हणजे याला किती मोठा मासा लागू शकतो बघा. दुकानाचं नाव आहे. या ठिकाणी आहे ना मोठे मासे, जसे 20 किलो 25 किलो अशा पद्धतीचे मासे लागतील. एवढले मोठे बाईट्स आहेत या ठिकाणी आहेत. हे बघा उपलब्ध आहेत या ठिकाणी. आपल्याला घ्यायचं नाही त्याच्यामुळे आतमध्ये आपण किंमत करायला जात नाही, कारण त्यांचा पण वेळ वाया जातो. ते पाग आहेत बघा, पाग शिसा लागलेला आहे या पागाला. आपण याची किंमत विचारूया. भाऊ पागाची काय किंमत आहे? पाग 500, 700, 900, 1000. हां 500, 700, 900, 1000 अशा पद्धतीने इथे पाग भेटतील. आणि शिसा लागलेला आहे हे बघा. आणि यांच्याकडे आहे ना व्यवस्थित बघता येतो आपल्याला मोठ्या शॉपपेक्षा यांच्याकडं, आणि बार्गेनी पण करता येतो. तर कधी आलात तर या, जर तुम्ही मासेप्रेमी असाल पकडण्यासाठी, तर इथे मस्जिद बंदरला नक्की भेट द्या. भरपूर सारी इथं दुकानं आहेत बघा. इथे डबे पण आहेत या ठिकाणी. जर तुम्हाला कोणाला लागले मासली स्टोअर करा, म्हणून मोठ्या मार्केटमध्ये गेलो आपण आणि तिथून मासली खरेदी करून घरी यायचं आहे, तर ते पण आहेत या ठिकाणी. हे बघा जाळे भरपूर प्रमाणामध्ये आहेत या ठिकाणी. घुसा आहे, पाग आहे. 1 इंचाचा जाळ्यापासून 4 इंचाचे जाळे, 5 इंचाचे जाळे पण या ठिकाणी भेटतात. मोठमोठी दुकानं आहेत या ठिकाणी. असं नाही
एकदम होलसेल भावामध्ये देतील ना अशा पद्धतीने. हे बघा हे रील्सचे आहेत. इथे बघा तुम्ही, इथे तुम्ही भंडार बघू शकता या ठिकाणी. बापरे, आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. तर आपण आतमध्ये येतोय आणि इथून एक साईडने तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. हे बघा त्याची किंमत तुम्हाला दाखवतो. इथं टॅगवरती किंमत लिहिलेली आहे का? टॅगवरती किंमत आहे याच्या. तर हा बघा, हा सर्वात उंच दिसतोय आणि याची किंमत बघा, इथे टॅगवर किंमत नाही लिहिली पण खूप किंमत असते. तुम्ही थोडेफार मला सांगा किंमत यांची काय काय, कितीपासून किती रुपयापर्यंत भेटते ते? 8 फीट के हिसाब से वो। अच्छा, फीट के हिसाब से इससे पैसा बढ़ता है। मतलब अगर देखो, तो कम से कम कितना फीट रहेगा? कम से कम 8 फीट का, सबसे ज्यादा तो 8 फीट का मेरे पास। अच्छा, और 9 में मिल जाएगा। हाँ, और रील में लेने का तो मेरे पास स्टार्टिंग प्राइस है 1300 से लेकर, हे सगळे रील आहे तिथे. 1300 से लेकर मेरे पास 27,000 तक है। अच्छा, 1300 पासून 27,000 पर्यंत यांच्याकडे रील्स शिमानो आहे. ब्रांड है, ओकुमा ब्रांड है, डायवा ब्रांड है। हाँ, इसके बाद हम लोग के खुद का ब्रांड भी डेडली एंड करके, हम लोग के खुद के 2 रॉड भी है। आपको Okay. एकदम ब्रांडेड लुअर्स मिल जाएंगे। इसके बाद Lures ब्रांडेड स्टोन बघा के तुम्ही. लुअर्स मिल जाएंगे। फिर आपको ये लूटेक के लुअर मिल जाएंगे, मुर्गी के रबर सेट मिल जाएंगे, सब मिल जाएंगे आपको। बैक कास्टिंग में भी मिल जाएगी। तर A to यांच्याकडे Z, A to Z फुल ब्रांड मिल जाएगा आपको। और पेन के भी सब रील मिल जाएंगे आपको। और रबाला के भी पोस्टर आने हे वाला है। बाईट्स आहेत ना वरती सगळे लागलेले, याला बोलतात रूल्स आहेत. आणि तुम्ही बघू शकताय सेम आगे मिलेगा। ऐसे काउंटर रखा है। मोठ्या प्रमाणामध्ये इथं साहित्य आहे जे आपण गळ टाकतो मासेमारी करायला जातो त्या ठिकाणी. आणि भरपूर महाग आहेत हे रील्स ॲक्च्युली. तर भारी एकदम. तुम्हाला जर पाहिजे असेल तर या इथे बार्गेनिंग पण होणार आणि इम्पोर्टेड सामान पण इथे भेटणार तुम्हाला. जो नहीं मिलेगा वो मंगा सकते हैं, अवेलेबल मिल जाएगा। जर तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या चॉईसनुसार तर ते पण तुम्हाला डिलिव्हरी पण देणार मुंबईमध्ये, नव्या मुंबईमध्ये. थँक्यू बाळा. काय नाव आपलं? जुनैद। जुनैद म्हणून आहेत, त्याने आपल्याला माहिती दिली, त्याच्याबद्दल त्यांना थँक्यू. इथे बघा तुम्ही आहे ना, हे भाऊ बांधतायत, पाग बांधतायत. भाई कितने किलो का पाग रहेगा ये? 4 किलो का दादा, 4 किलो का. और इसका क्या प्राइस रहेगा? 1300 रुपये दादा। 1300. ते बघा 4 किलोचा शिसा आहे का काय? कास्टिंग है। कास्टिंग आहे. हाँ। तर कास्टिंग आहे हे बघा. आणि ते बांधण्याचं काम चालू आहे यांच्याकडं. आणि हा पाक जो आहे तुम्हाला 1300 रुपयामध्ये पडणार. 4 किलोचा ना? हाँ दादा, 4 किलो का। 4 किलोचा असणार आहे हा. आणि बघा एकदम कोणाला आवड असेल तर नक्की या ठिकाणी. आणि भारी आहे, 4 किलोचा पाक तुम्हाला 1300 रुपयामध्ये भेटते. अजून काय पाहिजे? 250 रुपये। हा किती? 250। तर 250 रुपये. फक्त 250 रुपयामध्ये हा घुसा आहे. आणि भरपूर यांच्याकडे व्हरायटी आहे. इथे पण मोठमोठे आहेत पाक. तर 1300 रुपयापासून पाक सुरू होते. जर मस्जिद बंदरला आलात तर तुम्ही या इकडे आणि खरेदी करू शकता. थँक्यू. इथं बाईक वगैरे आणणे किंवा मोठी कार घेऊन येणं आहे ना मुश्किल आहे. तर इथे यायचं असेल फिरायला तर सरळ ट्रेनने यायचं आणि फिरता पण येतं बिंदास्त एकदम. बघा ड्रायफ्रूट्सची दुकानं आहेत, इथे बॅग्स लागलेले आहेत. हा स्टेशन रोड आहे. या इथून जिन्यावरून मस्जिद बंदर आहे. इथं मस्जिद बंदरचं स्टेशन. आणि इथून हा बाहेर इथं संपूर्ण मार्केट एरिया आहे हा. जेवढं फिराल ना दिवसभरात तरी कमी पडेल अशा पद्धतीचा मार्केट आहे हा या ठिकाणी. इथे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी ड्रायफ्रूटचे खजूर बघा. काय खजूर आहे, एक नंबर लागलेला आहे खजूर. दादा काय भाव आहे खजुरांचा लाईन प्रमाणे? एक 260, 450, 320, 380। बघा 260 पासून ते 380 पर्यंत रेट आहे. आणि खजूर आहे ना दादा एक नंबर आहे, म्हणजे फ्रेश खजूर दिसत आहेत. आपल्याला माहित नाही पण खजूर एकदम भारी दिसत आहेत या ठिकाणी. भारी दिसते आहे। हां एकदम फ्रेश. आता ते खाल्ल्यावरच समजेल किती फ्रेश आहे ते. पण दिसायला भारी. 260 पासून 360 पर्यंत आहे. इथे जर तुम्ही कधी आलात तर गिरनार चहा म्हणून इथं दुकान आहे. खूप
खूप जुनं दुकान आहे या ठिकाणीचं हा आणि रिजनेबल भावामध्ये वस्तू भेटते या ठिकाणी. या मालकांना आम्ही भरपूरपासून बघतो ओळखतो.